नमस्कार. आज आपण करणार आहोत बटाट्यापासून एक सुंदर चटपटीत तोंडाची चव वाढवणारा टेस्टी असा बटाटा पुदिना क्रिस्पी बाईट हा पदार्थ आपण करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता एकदम खमंग खुसखुशीत असा हा पदार्थ बनून तयार होतो. जेव्हा तुम्ही हा पदार्थ घरात बनवाल तेव्हा बनवता क्षणीच फस्त होणारा हा असा पदार्थ बनून तयार होतो. टोमॅटो सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर हा पदार्थ अजून छान लागतो. इथं मी 5-6 बटाटे उकडून घेणार आहे, कुकरमध्ये घातलेले आहेत. आता याला 3 शिट्ट्या करून मी घेणार आहे. आता इथं माझे बटाटे उकडून तयार आहेत, गार करत ठेवले होते. आता याची सगळ्याची मी सालं काढून घेते आणि आपण पदार्थाला सुरुवात करूया. इथं माझी बटाट्याची सालं काढून झालेली आहेत. आता इथं मी अर्धी वाटी कॉर्नस्टार्च घेतलेला आहे, 2 चमचे चिली फ्लेक्स आणि इथं पुदिना, कसुरी मेथी आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असलं तर तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता आणि ओवाही देखील ह्याच्यात वापरू शकता. चवीनुसार मीठही घेतलेलं आहे. हा जो बटाटा आता आपण सालं काढून घेतलेला होता हा पूर्ण गार करून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला हा पदार्थ बनवायचा आहे. तर अशा पद्धतीनं मी हा बटाटा सगळा स्मॅश करून घेते. आता याच्यात चवीनुसार मीठ घालून घेते आणि चिली फ्लेक्स, त्याचबरोबर मी याच्यामध्ये घालणार आहे पुदिना आणि जी आपण कसुरी मेथी जिरं घेतलेलं ते घालूया. कॉर्नस्टार्च पण घालून घेऊया. पुदिन्याची पानं मी अशी हातानं तोडून घेतलेली आहेत. हा साधारण अर्धी वाटी कॉर्नस्टार्च आहे. गोळा बनवण्याकरता जर अजून तुम्हाला 2 चमचे कॉर्नस्टार्च लागला तर तुम्ही वापरू शकता. इथं आता मी असा अलगद हातानं हा गोळा बनवणार आहे. बटाटा असल्यामुळं जास्त आपल्याला जोर लावून हा गोळा बनवायचा नाही आहे, अलगद हातानंच आपल्याला गोळा बनवायचा आहे. जर आपण फारच याला प्रेशर देऊन गोळा बनवलात तर हा बटाट्याला अजून सैल होऊ शकतो. त्यामुळं अलगद हातानं आपल्याला हा गोळा असा बनवून तयार करून घ्यायचा आहे. आता जो हा गोळा तयार झालेला आहे याला आपण 1 ते 1.5 चमचा तेल लावून 1-2 मिनटासाठी बाजूला ठेवून देऊया. आता अशा पद्धतीनं मी तेल लावून घेते आणि 2 मिनटासाठी बाजूला ठेवून देते. एका साईडला मी तेल तापत ठेवलंच आहे. याच्या आपल्याला पुऱ्या छोट्या छोट्या करायच्या आहेत. तुम्ही याचा आकार तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही देऊ शकता. तर इथं मी मिठाचा कागद घेतलेला, मिठाची जी पिशवी असते त्याचा कागद घेतलेला. तुमच्याकडं जाड प्लास्टिक कुठलंही असेल चांगल्या ह्याचं तर तुम्ही ते वापरू शकता. त्याला थोडंसं तेल लावलेलं आहे त्या कागदाला चिकटू नये म्हणून. तर अशा पद्धतीनं या गोळ्यातून छोटासा गोळा काढून घेते. अशा पद्धतीनं आपण हातानंसुद्धा थापू शकतो तेल लावून, नाही तर हा जो कागद आहे तो वरनं घालून असं लाटण्याच्या सहाय्यानंसुद्धा आपण हे लाटू शकतो आणि आपल्याला हवा तो आकार आपण देऊ शकतो. इथं माझ्याकडं कटर आहे. या कटरच्या सहाय्यानं मी साधारण आपण शंकरपाळ्या कशा करतो त्या पद्धतीनं मी इथं आकार देणार आहे. तुम्हाला गोल पाहिजे किंवा आणि कुठला तुम्हाला आकार पाहिजे तर तो तुम्ही इथं देऊ शकता. तर अशा पद्धतीनं इथं माझी पहिली बॅच कट करून झालेली आहे. तेल तापत ठेवलंच होतं. आता याच्यामध्ये आपण एक या छोट्या छोट्या पुऱ्या सोडून घेऊया. तर शंकरपाळी म्हणा काही म्हणा, याला तुम्ही जे तुम्हाला जे आवडेल नाव ते तुम्ही इथं देऊ शकता. मात्र एक काळजी काय घ्यायची की हे जे आपण तेलामध्ये सोडतो तर लगेच त्याला झारा लावायचा नाही, नाहीतर ते तुटू शकतं, फुटू शकतं. तर अशा पद्धतीनं इथं माझे सगळे हे बाईट्स तळून तयार आहेत. खमंग खुसखुशीत लहान मुलं असू दे मोठी माणसं असू दे सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ तयार बनवून होतो. मस्तपैकी तोंडाची चव वाढवणारा. तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा करून बघा आणि छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.